पाव किलो मैदा मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचा। त्यामध्ये 2 चमचे रवा घालायचा। 2 चमचे तूप तडका पात्रात घालून कडकडीत मोहन तयार करून घ्यायचं। चाळून घेतलेल्या मैद्यात चवीनुसार मीठ घालायचं। सर्व मिक्स करून घ्यायचं। कडकडीत तुपाचं मोहन घालायचं। चमच्याने सर्व मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। मळलेलं पीठ 1 तास झाकून ठेवायचं। 1 तासाने चपातीच्या गोळ्या इतके समान भाग करून घ्यायचे। त्यातील एक गोळा घेऊन पातळ पोळी लाटून घ्यायची। अशाच पद्धतीने दुसरी पोळीसुद्धा लाटून घ्यायची। आता पोळीवर सर्व भागावर ब्रशने तूप लावून घ्यायचं। वरून कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं। नंतर वरून पोळी घालून घ्यायची। वरच्या पोळीला सुद्धा अशाच पद्धतीने ब्रशने तूप लावून घ्यायचं आणि कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं। पोळी एका बाजूने गोल गोल गुंडाळून घ्यायची। गुंडाळी करताना पोळीमध्ये पोकळी राहू द्यायची नाही। पोळीची शेवटची कडा बंद करून घ्यायची। नंतर त्याचे 1 इंचाचे गोळे करून घ्यायचे। प्रत्येक गोळा हातावर घेऊन दाबून घ्यायचा। नंतर त्यातील एक गोळा घेऊन हलक्या हाताने लाटून घ्यायचा। गॅसवर तेल तापायला ठेवून हलक्याशा गरम तेलात चिरोटे घालून तळून घ्यायचे। चिरोटे हलकेसे लालसर झाले की चिरोटे काढून घ्यायचे आणि गरम असतानाच वरून पिठी साखर घालून घ्यायची। तयार झाले आहेत मस्त टेस्टी खुसखुशीत असे चिरोटे।